मी रात्रभर भिजून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी हे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत. तर कुकरमध्ये मी छोले टाकले, त्यामध्ये पाणी घालायचे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर घालायची. त्यानंतर थोडासा ओवा घालायचा, एक तेजपत्ता घालायचा. आता हे सगळं आपण छोलेची भाजी बनवूया. एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतले, एक तेजपत्ता, पाव चमचा जिरं, एक दालचिनीचा तुकडा घातला. ते चांगलं परतल्यावर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मिक्सरवरती पेस्ट करून घेतली, तो यामध्ये घालायचा. कांदा आपल्याला सगळ्यात आधी चांगला परतून घ्यायचा. इथे मी 2 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकल्या आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली. कांदा एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. तर 2 मिनिटं कांदा चांगला परतलेला आहे, त्याचा कलर सुद्धा बदलला. आता त्यामध्ये एक मोठा टोमॅटोची प्युरी केली आहे, ती घालायची. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे टोमॅटो लवकर शिजला जातो. आता पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा. त्यामध्ये आपण सुके मसाले घालूया. 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा छोले मसाला टाकले, त्यामुळे थोडंसं पाणी घातले आणि हे पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे. आता बघू शकता मसाला चांगला परतून झालेला आहे. त्याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे. तर आपण जे छोले शिजवून घेतले ते यामध्ये घालायचे. छोले बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत शिजलेले आहेत. आता ते यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकता. मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहे. मी 1 चमचा चणे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली, ती यामध्ये घालायची. यामुळे छोल्यांना एक दाटसरपणा येतो. आता हे यामध्ये मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. 5 मिनिटं शिजवून घ्यायची. तयार झाली छोलेची भाजी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.